ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। 8 दिवसांपूर्वी नगर मनमाड महामार्गावरती विद्यापीठ परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले होते। दरम्यान 13 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पती दिलीप वैरागर यांचा उपचारांच्या दरम्यान मृत्यू झालाय। दिलीप गुलाब वैरागर हे त्यांची पत्नी कलाबाई असे दोघे पती पत्नी हे 5 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्या दुचाकीवरती अहिल्यानगर इथे गेले होते। दुपारी 3च्या दरम्यान दिलीप वैरागर आणि त्यांच्या पत्नी कलाबाई हे दोघेजण त्यांच्या मोटरसायकलीवरती राहुरीकडे येत असताना फुले हॉटेल परिसरात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली होती। यामध्ये वैरागर हे पती पत्नी गंभीर जखमी झाले होते, तर दिलीप वैरागर हे कोम्यात गेले होते। दोघा पती पत्नीवरती अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते। दरम्यान दिलीप वैरागर हे कोम्यात असतानाच 13 सप्टेंबर रोजी पहाटे 5:30च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या पत्नी कलाबाई यांची प्रकृती आता स्थिर आहे, मात्र त्यांच्यावरती अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दिलीप गुलाब वैरागर यांच्या मृतदेहावरती दुपारच्या सुमारास राहुरी येथील गणपती घाट इथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। यावेळी मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता। दिलीप वैरागर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे। त्यांच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।